नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आजच्या सेशन मध्ये आपण काही वाक्यरचना आणि त्या वाक्यरचनांमधल्या शब्दांचा अर्थ आणि त्या वाक्यांचा अर्थ दोन्हींचा आपण आज बारीकीने अभ्यास करणार आहोत. सिरियसली अभ्यास करणार आहोत. पहा, त्या वाक्यरचना तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, त्यातले शब्दार्थ लिहून घ्या. ते शब्द रोजच्या वापरातले आहेत आणि तुम्ही त्याच पद्धतीने ते शब्द वापरण्याचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रयत्न करा. बघा, जसा हा माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे तसाच माझा इंग्रजी ग्रामरचाही एक चॅनल आहे. त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. पहा, या चॅनलला जसं सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्या चॅनलवर फक्त एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असतो. बघा, आता तुम्हाला ह्याच्यातल्या वाक्यरचना थोड्याशा मोठ्या आहेत पण रोजच्या वापरातले. जसे की बघा, जर तुम्ही योग्य वेळी गोष्टी केल्या तर तुम्हाला ऐन वेळेला घाई करावी लागणार नाही. जर तुम्ही योग्य वेळी गोष्टी केल्या तर तुम्हाला ऐन वेळेला घाई करावी लागणार नाही. बघा, ही वाक्यरचना आहे, ती मला बोलायची. तर इंग्लिश मध्ये तुम्ही कसं लिहिणार? इफ यू डू things at the right time, you won't have to rush at the 11th hour. बघा, आता हे जे वाक्यरचना आहे ह्यातले तुम्ही शब्द लिहून घ्या. थिंग्स म्हणजे काय? गोष्टी. बरोबर. ऍट द राईट टाइम म्हणजे काय? योग्य वेळी. लिहून घ्या. थिंग्स म्हणजे काय? गोष्टी. ऍट द राईट टाइम म्हणजे योग्य वेळी. यू वॉन्ट हॅव टू रश. रश म्हणजे काय? घाई करणे. अँड ऍट द 11th hour म्हणजे ऐन वेळी. काय? ऐन वेळी. आपण म्हणतो ना की ऐन वेळेला मी कुठं जाणार. वेअर आय शुड गो ऍट द 11th hour म्हणजे मी ऐन वेळेला कुठं जाणार किंवा मी कोणाकडे पैसे मागणार ऐन वेळेला, तेव्हा तुम्ही तिथे हे वापरू शकता ऍट द 11th hour. क्लिअर? थिंग्स म्हणजे गोष्टी. ऍट द राईट टाइम म्हणजेच योग्य वेळी. नंतर रश घाई करणे. ऍट द 11th hour म्हणजे ऐन वेळी. लिहून घ्या. त्यानंतरची वाक्यरचना पहा. कम नाव यू बेटर टेक ब्रेकफास्ट. मराठीत सांगतो आम्ही. चल आता तू नाश्ता कर, मी तुझा टिफिन बॉक्स पॅक करतो किंवा करते. काय? चल आता तू नाश्ता कर, मी तुझा टिफिन बॉक्स पॅक करते. आता ही वाक्यरचना आहे. कसं लिहिणार बघा ह्याला. बघा लिहिण्याची पद्धत. कम नाव you better take your breakfast. Breakfast. I will, comma, I will pack your tiffin box. आणि पाचवड टिफिन बॉक्स. आता कमचा अर्थ तुम्ही काय पाहिलेला आहे? येणे. आता इथे कमचा अर्थ काय? चल कम. नाव म्हणजे आता. यू बेटर म्हणजे काय? चांगलं. आहे की नाही? म्हणजे आता चांगलं राहील की तू ब्रेकफास्ट कर. आहे की नाही? टेक म्हणजे घेणे. राईट. युअर इथं माहितीच आहे. ब्रेकफास्ट म्हणजे काय? न्याहारी. पॅक म्हणजे काय? भरणे, डब्बा. टिफिन म्हणजे तुमचा जेवणाचा डब्बा. टिफिन बॉक्स. ओके, आलं लक्षात? त्याच्यानंतर पहा. छान, अजून काही मिनिटे शिल्लक आहेत, मला माझा शर्ट इस्त्री करून द्या. बघा, छान, अजून काही मिनिटे शिल्लक आहेत, मला माझा शर्ट इस्त्री करू द्या.
करून द्या नाही करू द्या. बघा wonderful. There are still a few minutes. There are few minutes left. Let me iron my shirt. आता ह्याच्यामध्ये पहा शब्द कुठले कुठले. वंडरफुल म्हणजे छान. ओके. स्टील, वंडरफुल म्हणजे काय, छान. स्टील म्हणजे काय, अजून किंवा अद्याप. आता अ फ्यू चा अर्थ काय, काही. त्याच्या पुढे काय ना, जे तुम्ही वापरणार ते तुम्हाला अनेक वचन घ्यायचे. म्हणजे अ फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटं. लेफ्ट म्हणजे राहणे, म्हणजे लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट त्याचा अर्थ राहणे पण होतं, सोडणे पण होतं. सॉरी, राहणे नाही, सोडणे. ओके. म्हणजे राहिलेले, याचा अर्थ याचा आहे राहिलेले. वंडरफुल, देर आर स्टील अ फ्यू मिनिट्स लेफ्ट म्हणजे काही मिनिटं राहिलेली आहेत. लेट मी आयरन माय शर्ट म्हणजे मला माझा शर्ट इस्त्री करू द्या. आयरन म्हणजे काय, इस्त्री करणे. ओके. लेफ्ट याचे 3 फॉर्म होतात, लिव्ह, लेफ्ट आणि लेफ्ट. ओके. आता लेट मी लिहून घ्या. लेट नंतर तुम्हाला काय करायचं, कर्त्याची द्वितीय घ्यायची. जसे की लेट मी गो मला जाऊ द्या. लेट मी स्पीक म्हणजे मला बोलू द्या. इथं तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे आयरन हे काय तुमचं वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. क्लिअर. त्यातले शब्द लिहून घेतले. गुड. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. त्या वाक्यरचना लिहून घ्या, त्यांचा अर्थ लिहा आणि नंतर त्यांचे शब्द पण लिहा. बघा त्याच्यानंतरची वाक्यरचना आहे, पदवी प्राप्त केल्यानंतर तो प्रशिक्षणासाठी मद्रासला गेला. ओके. पदवी प्राप्त केल्यानंतर तो प्रशिक्षणासाठी कुठे गेला, मद्रासला म्हणजे आताच चेन्नई, म्हणजे तो चेन्नईला गेला. बघा वाक्यरचना, त्याच्यात भरपूर शब्द आहेत, लिहून घ्या तुम्ही. आफ्टर ग्रॅज्युएशन he left for Madras for training. Sorry, for getting training. Sorry, for getting his training. बघा आता ह्याच्यामध्ये तुमचे काही शब्द आहेत, भरपूर छान आहेत. आफ्टर, आफ्टरचा अर्थ काय, नंतर. लिहून घ्या. आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजेच काय, पदवी नंतर. हे की आता ह्या आफ्टर नंतर जर तुम्ही एखादं क्रियापद घेऊन म्हणजे फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी, आफ्टर गोईंग म्हणजे सॉरी हा वर्ब नाही ना, आफ्टर स्पीकिंग बोलल्यानंतर. आफ्टर गोईंग होईल, आफ्टर गोईंग पण होईल. सॉरी मी थोडं कन्फ्युज झालो होतो. आफ्टर गोईंग म्हटलं तर काय, गेल्यानंतर. आफ्टर रायटिंग म्हणजेच लिहिल्यानंतर. आफ्टर टीचिंग म्हणजे शिकवल्यानंतर. म्हणजे इथं काय की तुम्हाला आफ्टर नंतर काय करायचंय, वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी. क्लिअर. आता इथं लेफ्टचा अर्थ काय की तो मद्रासला गेला असा झालाय. बघा तुम्ही शब्दशः त्याचं वर्ब काय पाहिले, टू लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. काही ठिकाणी जर तुम्ही लेफ्ट सॉरी लिव्ह, वन सेकंड, लिव्ह नंतर जर तुम्ही फॉर असं जर म्हणजे शब्द की अव्यय वापरलं आणि त्याच्या पुढे कुठलं प्लेसचं जर नाव लिहिलं, जसं की आता
ही लेफ्ट फॉर मुंबई. तो मुंबईला गेला असा अर्थ होईल. ही लेफ्ट फॉर पुणे. तो पुण्याला गेला असं होईल हा अर्थ. पण त्या लिव्ह नंतर तुम्हाला काय फॉर हे येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर कुठल्या ठिकाणाचं नाव. आता फॉरचा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या. फॉरचा अर्थ साठी पण होतो, करिता पण होतो. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरलं म्हणजे फॉर स्पीकिंग असं जर लिहिलं म्हणजे बोलण्यासाठी. फॉर गेटिंग म्हणलं तर काय मिळवण्यासाठी. ओके. म्हणजे तो पुढच्या म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तो कुठं मद्रासला गेला त्याच्या पुढच्या ट्रेनिंगसाठी. ट्रेनिंग म्हणजे काय प्रशिक्षण. आता याच्यामध्ये बघा आफ्टर ते दोन्ही सांगितलेले आहेत. आफ्टरचे दोन मिनिंग होतात. एक म्हणजे नंतर आणि दुसरं म्हणजे च्या मागे. आपण म्हणतो ना की मी पैशाच्या मागे नाहीये, आय एम नॉट आफ्टर मनी, असाही तुम्ही त्याचा वापर करू शकता. बघा या वाक्यांचा आपण बारकीने अभ्यास केलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.